रिमझिम पावसामध्ये किंवा थंडगार वातावरणात तुम्ही जर असे उडीद डाळीचे पकोडे खाल्ले तर तुमच्या मनाला व जिभेला खूप छान असं वाटेल व वातावरणाचा परिपूर्ण तुम्ही आनंद घ्याल। हे पकोडे वर चहा याचे जर कॉम्बिनेशन केलं तर खूप छान असा पावसाळा जाईल। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आता इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, ही स्वच्छ करून मी आता ही घेतली आहे। शक्यतो 1 वाटी उडदाचे पण भरपूर म्हणजे 4-5 लोकांना होईल एवढी प्रमाणात होऊन जातात। आता ही आपल्याला स्वच्छ धुवून कमीत कमी 6 तास तरी भिजत ठेवायचे आहे। संध्याकाळी करायचे असतील तर सकाळी भिजत ठेवा, सकाळी करायचे असतील तर संध्याकाळी भिजत ठेवले तरी चालतील। आता 6 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही किती छान भिजली गेली आहे। याला छान अशी भिजू द्यायची, जेवढी छान भिजेल तेवढे तुमचे पकोडे खुसखुशीत होतात। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळे पाणी काढून घ्यायचं आहे। शक्यतो याचं बॅटर आपल्याला घट्टसर बनवायचं आहे, त्यामुळे होईल तेवढ्याचं पाणी काढून घ्या। आता याच्यामध्ये आपण मिरची, जिरं व लसूण याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। शक्यतो मिरची थोडीशी जादाच घ्या, लसूण आणि जिरं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घ्या। आता हे मिक्स करायचं व छान असं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि एकदम घट्टसर, जेणेकरून आपण भज्याचं पीठ कसं तयार करतो त्या प्रकारात आपलं आता हे तयार करून घ्यायचं आहे। आता याच्यावर आपल्याला तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं। तसेच मी ते एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे। हे सगळं याच्यात टाकायचं, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग टाकून हे छान असं एक जीव करून घ्यायचं। शक्यतो एका बाजूनीच फिरवून घ्यायचं, असं सगळ्या बाजूनी मिक्स केलं तर याचे पकोडे शक्यतो फुगतात, खरं थोडेसे तेलकट होतात, त्यामुळे होईल तेवढे एका बाजूने असं हे छान असं फेटून घ्यायचं। तुम्ही जेवढं फेटाल तेवढे छान होतात। आता मीठ टाकल्यानंतर त्याच्यात थोडासा मी खाण्याचा सोडा टाकत आहे। आता हे सगळं आपण छान असं मिक्स आधी करून घेऊया। कढीपत्त्याने एकदम कुरकुरीत होतात, त्यामुळे कढीपत्ता वापराच। साधारणतः 1-5 मिनिट हे मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटरी आपल्या अशा प्रकारे होतं आहे। कांद्यामुळे, कोथिंबीरमुळे खरंच पकोड्याला चव खूप छान लागते। आता हे छान असं मिक्स झाले, तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं फेटलं गेले, फुगल्यासारखं झाले। आता आपण काय करायचं आहे, गॅसवरती तेल गरम करण्यासाठी मी ठेवले। आता आपण चमच्याच्या साहाय्याने ह्याचे पकोडे सोडून घेऊया। तुम्हाला जर हाताने येत असतील तर तुम्ही हाताने देखील करू शकता। आता मी तर चमच्याने तुम्हाला सोडून दाखवते। शक्यतो तेल हे मीडियम गॅसवरतीच ठेवायचं, ज़्यादा मोठा गॅस करायचा नाही सुरुवातीला। आता अशा प्रकारे मी सगळे हे पकोडे तळून घेते। मीडियम गॅसवरती तळायचे, सुरुवातीला लगेच हलवायचं नाही। साधारणतः खालच्या बाजूने थोडेसे सेट झाले का मगच झाऱ्याच्या साहाय्याने हे पलटायचे। तुम्ही बघू शकता लगेच किती फुगल्यासारखे व्हायला लागलेत, खायला अप्रतिम लागतात। हे तुम्ही सॉस बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर नाश्त्यासाठी ही रेसिपी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी देखील ट्राय करू शकता। आणि पावसाच्या वातावरणात जर अशा प्रकारचे उडीद डाळीचे पकोडे खाल्ले तर तुम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटेल। भजीपेक्षा ही रेसिपी अप्रतिम आहे, याचं चव खूप छान लागते आणि अजिबात तेलकट होत नाहीत आणि झटकीपट होणारे असे हे आहेत। फक्त आधी थोडीशी तयारी करून ठेवली तर नक्कीच तुम्ही हे पकोडे खाऊ शकता। पाहुण्यांसाठी ती सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकताय। तुम्ही बघू शकता किती टंब असे फुगलेत, हे अजिबात तेलकट होत नाहीत। साधारणतः 5 मिनिट लागतात हे तळण्यासाठी। वरून अशी कुरकुरीत आणि आतून मऊ आणि स्पंजी असे होतात। तुम्हाला जर माझ्या अशा या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आता ह्याच्यातच मी साधारणतः 4 मिरच्या टाकते, कारण की या पकोड्याबरोबर मिरची पण खूप छान लागते आणि त्या तेलातच टाकल्यामुळे पकोड्याला देखील चव छान येते। तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आला आहे। अशा प्रकारे आता हे कुरकुरीत आपले उडीद पकोडे तयार झालेत।
तुम्हाला जर अशा नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.